मग ती साखरेची गाडी चालली, मग लिहिली कशी रद्द झाली. मी जेलमध्ये होतो दौडला आणि मला रोज सकाळी 6 वाजता नाश्ता पेपर यायचे, पाण्याचे बाटली यायचे आणि मग पेपर आला की पहिल्याच पानावर सकाळला बातमी होती. तिकडं अन्नमंत्री आनंद शर्मा होते काँग्रेसचे. त्यांनी सांगितलं 20% लिमिट आम्ही आज 10% लिमिट चालू टाकत आहे आणि राहिलेला 10%ला जो 13चा दर आहे तो 18 असतो. मी काय म्हणलं आमचे सगळे होते सगळे जेलमध्ये अरे म्हणलं आपण हा किती दिवस बसलो तरी लय मोठा फायदा झाला बा. 20% पैकी 10% कमी झाले आणि ते 13चा दर 18 झाला. आणि लगेच 7-8 दिवसांनी असं ते कोल्हापूरला कार्यक्रम होता शाहू सभागृहात. मी केलं भाषण म्हणजे दादा एक गाडी झाल्यावर 10% जमते राहिलेलं 10% किती जायचं ते सांगा. पोलीस तिथे बसलेलं होतं बरं इथं मी आधीच पदार्थ काय म्हणतात ना हे रिपोर्ट माझी चाललेली आहे आणि नाण्याचा योग्य असं म्हणजे काय झालं सोडून पंतप्रधान भेटायला भेटा आमचे पंतप्रधान येणार आहे 30 तारखेला. शेतकरी आक्रोश कृती समितीला कानगाव येथे अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती मार्गदर्शन करताना शिवाजी नाना नानकिले शेतकरी संघटना आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज ने घेतलेला हा वृत्तांत. आम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारात साखर 600 रुपये किलोच्या पुढे कारण बाजारमध्ये ते 7 डॉलर ही बाजार 600 होता तिथे की पण तिथे कुठे 600 आता 7 रुपयाचे हे फक्त 7 रुपयाचे इथं 600 होत्या आता हा तर त्याच्यामुळे तुम्ही साखरेवरही आमच्या नेटवर वर्ष काढा निराशा काढा खुली होत्या इंटरनॅशनल मार्केट सुरू होत्या. तुम्ही साखर कुणासाठी केली की 20% साखर तुमच्या आमच्या कुणाची लबी खाली ते उडत नाही. 80% साखर ही कमर्शियल असायला लागते. शिट्ट्यावाले मिडकरवाले कमिटीवाले पेड्यावाला अर्धा किलो खवा घालतील अर्धा किलो साखर घालतील आणि आम्हाला 400 रुपये किलो पेढे साखर कशी केली 400 रुपये किलो आणि मी किती मागितलं 400 आहे का म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला जायचं 30 तारखेला पंतप्रधानांना भेटायला. मी माझी बायको जाणार आहे. कोणी आम्ही आलो मधून आणि आमची झाली मीटिंग मोर्चा करायचा. आमचे मोरे साहेब कशाला ना आहे माझ्या पडताय लोक येत नाहीत जेलमध्ये जावं लागतंय डोक्याचं काम करतील आपलं काम आपण करू. मी माझी बायको तुम्ही तुमची बायको आमच्या घरच्या थोडी येऊ आणि मोर्चा वरून सांगितलं की आहे तो करायला काय झाली मोर्चा काय झाला मोर्चा. तर आता तुम्ही आपण एसपी आंदोलन केलं काय वेळ होती का बरं आपण इथं म्हणजे पोलिसांना अरेस्ट करून नेलं चोरलं होतं का म्हणजे ह्या खोट्या केसेस आमच्या उघडल्या तर त्या खोट्याला आम्ही रडलो नाही ते आम्ही कोर्टात गेलो वर राहिलो ते तुटलो पण नाही हक्का बोललं मागं जोपर्यंत लोक आम्ही म्हणतो तोवर हकणार नाही. लोक पैसे देतात. पवार साहेब मी गाडी घेतल्यापासून 2 लाख किलोमीटर फिरवली. एका किलोमीटरला 60 रुपये खर्च आहे. 2 लाख किलोमीटरची किती खर्च आहे 14 लाख रुपये लोकांनी दिले डिझेलला का तर बाबा नाना येतोय काम करतोय आधार करतोय मोरबाका म्हणतोय मी येतोय गाडीत आपल्या इंदापूर तालुक्यात महाकिन करून नाही तिथं त्या त्याची जप्ती होती खबारी आणि कलेक्टरचा आदेश होता बघा त्याला अंदाज कलेक्टरने सांगितलं आदेश की ही मालमत्ता जप्त करा विका आणि तुमची वसुली करू.